बघा, कापूरच्या मागे पण सायंटिफिक रिझन पण आहे. हम्म. कोविडच्या वेळेस सगळ्यांनीच ठेवलेले, तर सगळ्यांना माहिती आहे. हो. कपूर आणि लवंग सोबत ठेवलं तर काय होतं, तुम्हाला म्हणजे मोठमोठे जे बॅक्टेरियाज वगैरे आहेत ते पण जवळ येत जवळ नाही. येत नाही. तुमचा ऑरा हा इतका स्ट्रॉंग होतो. करेक्ट. आता जर स्वतःसाठी असेल, जर आपण संध्याकाळी जेव्हा बाहेरून येतो, काम करून येतो, आपण चौरस्त्यावरनं जातोय, कुठून जातो आपलं लक्ष नसतं. घरी आलं की तसंही आपण हातपाय धुतोच. तर करेक्ट. ते हातपाय धुताना तुम्ही मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ घेतलं तर जास्त चांगलं. तुरटी घ्यायची, थोडीशी कॉफी घ्यायची. कॉफी ऑप्शनल आहे, घेतली तर उत्तम, नाही घेतली तरी हरकत नाही आहे. बरं. तुरटी पावडर घ्यायची आहे ओके. आणि थोडासा लिंबाचा रस. हे सगळं मिक्स केलं, तुम्ही तुमच्या हातापायाला लावलेलं आहे आणि पाणी टाकून दिलेलं आहे. बर. म्हणजे जास्त वेळ नसेल आपल्याला तर कोमट पाणी, आणि कोमट पाण्यामध्येच तुम्ही हे मीठ आणि तुरटीचं पावडर आणि थोडं लिंबाचा रस टाकायचं. त्याच्यामध्ये पाय टाकून तुम्ही 10 मिनटं बसा. पायाला पण छान वाटेल. जे काही निगेटिव्हिटी असेल, तुमची नजर दोष असेल, ती सगळी निघून जाईल. ओके. रोज करायचं आहे आणि लागूच नाही आपल्याला. त्यासाठी काय करायचं आहे, तर शनिवारी तुम्ही रामरक्षा वाचायची. वा. धागा घ्यायचा, लाल धागा किंवा काळा धागा जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. सेम 7 वेळा म्हणायची रामरक्षा, आणि एक म्हणणं झालं की एक नॉट म्हणजे एक गाठ बांधायची, दुसरी गाठ, तिसरी गाठ, 7 गाठ्यांचा एक आपण धागा बनवला. महिलांनी लेफ्ट हँडला बांधायचा आणि पुरुषांनी राईट राईट हँडला.